हा जो काळ आहे तो बाह्य जगापेक्षा अंतर्मनाचा शोध घेण्याचा काळ आहे. थोडंसं शांत राहून चिंतन मनन करण्याचा काळ आहे. या काळात माझं अस्तित्व काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, यासारखे प्रश्न तुम्हाला पडतील. महिन्याच्या पूर्वार्धात आईकडून लाभ मिळतील. वर्क फ्रॉम होम असेल तर नक्कीच घरातून केल्या जाणाऱ्या कामामधून लाभ मिळतील. लव्ह लाईफमध्ये पूर्वार्धात नात्यात काही दबाव असण्याची फिलिंग येऊ शकते, पण उत्तरार्ध मात्र रिलेशनसाठी चांगला असणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सध्या पार्टनरचं काहीतरी वेगळाच विचार चालू आहे असं जाणवू शकतं. तो त्याचंच खरं करतोय असं काहीसं दृश्य बघायला मिळताना दिसतंय. पण काळजी करू नका, कारण गुरुची कृपादृष्टी इथे लाभली आहे, त्यामुळे गोष्टी टोकाला जाणार नाहीत. फक्त पेशन्स आणि वाणीवर कंट्रोल हे 2 नियम इथे पाळणं महत्त्वाचं असणार आहे. वर्क प्लेसमध्ये रागावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच यश तुमचंच असणार आहे. भाग्यामध्ये अडथळे येतील पण यश नक्की मिळेल. आरोग्यासाठी फूड हॅबिट्सवर लक्ष देणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम फळ देणारा आहे. उपाय म्हणून दररोज गणपतीला दुर्वा अर्पण करून ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.